Hello everyone. Today we are going to start our chapter number 3, that is the OLAP. OLAP stands for Online Analytical Processing. Okay, so first we start. The OLAP was coined by E.F. Codd in 1993. 1993 मध्ये E.F. Codd या सायंटिस्टनी OLAP ही टेक्निक काय केली आहे, इव्हॉल्व केली आहे. OLAP system enables manager analysts to rapidly and easily examine key performance data and perform powerful comparison and trend analysis even on very large volume of data. OLAP ही काय, OLAP ही टेक्निक आहे किंवा OLAP is a process of converting raw data into a useful information. So OLAPच्या थ्रू आपण काय करू शकतो की OLAP ही काय करणार आहे की लार्ज डेटाबेसवरती म्हणजेच काय डेटा वेअर हाऊसवरती किंवा मल्टीडायमेन्शनल डेटा जो असेल किंवा मल्टीडायमेन्शनल डेटा मॉडेल जिथं अवेलेबल आहे त्या डेटा मॉडेलवरती ऑपरेशन परफॉर्म करून त्याच्यामधून युजफुल इन्फॉर्मेशन फाइंड आउट करून काढते, जी इन्फॉर्मेशन तुमच्या ॲनालिस्टला किंवा कंपनीच्या मॅनेजर्सला एक्झिक्युटिव्हसाठी ती इम्पॉर्टंट असणार आहे टू टेक अ डिसिजन. त्यामुळे OLAP सिस्टीम एनेबल्स मॅनेजर ॲनालिस्ट to rapidly and easily examine the key performance data and it use that data to take a future decision. डेटा मायनिंग मध्ये आपण काय केलं की डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट करून काढतोय, पण ह्याच्यामध्ये काय करतोय की युजफुल डेटा एक्स्ट्रॅक्ट करून काढतोय आणि तो डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्याची किंवा डेटा अनालाइज करण्याची मेथड ती कशामध्ये आपण यूज करतोय, OLAP मध्ये यूज करतोय. तर मग OLAP इज अ मेथड ऑफ अनालायझिंग डेटा इन अ मल्टीडायमेन्शनल फॉर्मॅट. आता मल्टीडायमेन्शनल फॉर्मॅट कशाला म्हणतात ते आपण बघूया. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याला म्हणतात मल्टीडायमेन्शनल फॉर्मॅट, म्हणजे एकापेक्षा जास्त वेनं त्या ठिकाणी डेटा स्टोअर करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा सिम्पल एक डेटा सेल आहे बघा, ही जी हायलाइट करून दाखवलेली ती. ओके, हा जो क्यूब आहे या क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये तुमचा डेटा स्टोअर केला जातो त्या ठिकाणी. आता या क्यूबच्या ह्याच्यामध्ये काय बघा की सपोज Q1. ओके, इथं टाइम आहे म्हणजे क्वार्टर्स आहेत, त्यानंतर इथं आयटम्स आहेत कुठले कुठले आहेत ते, आणि इथं लोकेशन्स आहेत. म्हणजे तिथे काय झालं, एकापेक्षा जास्त व्ह्यूनं जास्त डायमेन्शनल डेटा तुमचा स्टोअर करून ठेवते. म्हणजे सपोज एक आहे ते एक काय Q1 मध्ये किती आहे ते बघतोय, एक Q2 मध्ये किती आहे, मग चेन्नईमध्ये 340 आहे, कोलकातामध्ये 435 आहे, हे एकची झाले. ओके, सेम वे मिल्क किती आहे तुमचं, त्याच्यामध्ये ही मिल्कची झालं. ब्रेड अँड बिस्किट. ओके, सो ह्या वेळी आपण काय करतोय की एकापेक्षा जास्त डायमेन्शन व्ह्यूने डेटा आपण रिप्रेझेंट करतोय किंवा डेटा मॉडेल आपण तयार करतोय आणि त्या मल्टीडायमेन्शनल व्ह्यूचा यूज OLAP करतं आणि OLAP काय करणार आहे की त्यातून युजफुल डेटा एक्स्ट्रॅक्ट करून काढणार आहे. सो ही जी आहे तुमची डेटा सेल आहे ह्यालाच म्हणतात मल्टीडायमेन्शनल व्ह्यू. सो OLAP is a method of analyzing data in a multidimensional format. It is an integral part of data warehouse solution. हे काय डेटा वेअरहाऊस आणि जे आपण OLAP बघतोय हे कॉम्प्लिमेंटरी आहे. ओके, डेटा वेअरहाऊस काय करताय की तुमचा लार्ज अमाऊंटमध्ये डेटा तुमचा स्टोअर करतं, मॅनेज करायचं काम करतं. पण OLAP काय करणार आहे, त्या लार्ज अमाऊंटमधल्या डेटामधला पर्टिक्युलर युजफुल इन्फॉर्मेशनच किंवा जी ॲनालिसिससाठी किंवा तुमच्या ॲनालिस्टसाठी, मॅनेजरसाठी किंवा एक्झिक्युटिव्हसाठी तुमच्या कंपनीमधल्या लोकांसाठी जी काही युजफुल इन्फॉर्मेशन असेल तेवढीच इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करून घेणं हे काम कोण करणार आहे, OLAP करणार आहे. सो इट इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ डेटा वेअरहाऊस. It provides a facility to analyze data in data warehouse in a flexible manner. ओके, फ्लेक्झिबल मॅनर म्हणजे काय की हव्या त्या वेनं किंवा जसं आपण म्हणतो की वेगवेगळ्या अरेंजमेंटनं आपण तो डेटा ऍक्सेस करू शकतोय. सो द डेफिनेशन ऑफ OLAP इज OLAP कॅन बी डिफाईन्ड ॲज अ प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग रॉ डेटा इन टू बिझनेस इन्फॉर्मेशन थ्रू मल्टीडायमेन्शनल अनालिसिस. ओके, काय करताय की रॉ डेटाचं तुमच्या बिझनेस इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतं, OLAP टेक्निक करतं. नेक्स्ट आपलं बघायचं युजेस ऑफ OLAP. तो OLAP मध्ये काय, तो OLAP हॅज अ ॲबिलिटी टू प्रोव्हाइड मॅनेजर विथ इन्फॉर्मेशन अँड मॅनेजर कॅन टेक अ डिसिजन ऑन दॅट इन्फॉर्मेशन. त्यामुळे मॅनेजर काय होतं, इझिली इन्फॉर्मेशनच्या थ्रू एखादा डिसिजन तो घेऊ शकते. इट ऑल्सो एनेबल्स ॲनालिस्ट, मॅनेजर्स अँड एक्झिक्युटिव्ह टू गेन इनसाइड इन टू a data, and which data is a large volume of data and data to fast and consistent and interactive access to that bulk data. म्हणजे इझिली आपण काय करू शकतो, OLAPच्या थ्रू ह्या लार्ज व्हॉल्यूम मधल्या डेटावरती फास्टमध्ये
किंवा कन्सिस्टंट वेनं, इंटरॅक्टिव्ह वेनं आपण त्याच्यावरती आपण प्रोसेसिंग करू शकतोय. नेक्स्ट आहे इट प्लेज अ रोल ऑफ मेडिएटर टू व्हेरियस टाईप ऑफ डेटा सोर्सेस अँड फ्रंट एंड इंटरफेसेस. म्हणजे ओलॅपचा अजून एक आहे इट ऍक्ट्स एज अ मेडिएटर म्हणून ऍक्ट केला जातो. आणि तो मेडिएटर कशामध्ये असणार आहे, तर तुमच्या डेटा सोर्सेसमध्ये, डेटा सोर्स म्हणजेच काय, डेटा वेअर हाऊस असेल किंवा तुमचे रिलेशनल डेटाबेस असेल किंवा डेटाबेस असतील त्याच्यामध्ये. आणि फ्रंट एंड म्हणजेच काय, तुमचे जे काय अनालिस्ट किंवा मॅनेजर्स जे काय सिस्टीम यूज करत असतील किंवा ऍप्लिकेशन यूज करत असतील, ह्या दोन्हीमध्ये ॲज अ मेडिएटर म्हणून रोल कोणाचा असणार आहे, ओलॅपचा रोल असणार आहे. आता आपण ते बघतोय. ही जी फिगर आहे, फिगर काय इंडिकेट करते, मेडिएटिंग रोल ऑफ ओलॅप सर्व्हर. मीन्स हे जे आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, तर तुमचं हे झालं तुमचं की डेटा सोर्सेस झाले, की RDBMS असेल म्हणजेच काय, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असेल किंवा हायरार्चिकल डेटाबेस असतील किंवा फ्लॅट फाईल्स असतील, डेटा वेअर हाऊस असेल, ह्यासारखे वेगवेगळे डेटा सोर्सेस आहेत ते. आणि तुमचे फ्रंट एंड, ओके, फ्रंट एंडमध्ये काय, इंटरफेसेस म्हणजे स्प्रेडशीट असणार, एक्सेलच्या थ्रू असेल, स्टॅटिस्टिकल पॅकेजेस असतील, हे सगळे ऍप्लिकेशन्स झाले. ह्या फ्रंट एंड ऍप्लिकेशनमध्ये आणि तुमच्या डेटा सोर्सेसमध्ये, ह्या दोघांमध्ये ॲज अ मेडिएटर म्हणून कोण ऍक्ट्स होतो, ओलॅप सर्व्हर ऍक्ट्स होतो. आणि तो काय करतो, या दोघांमध्ये युजफुल इन्फॉर्मेशन पास करायचं काम करतो. त्यामुळे यातून इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करून घेणं आणि ती इन्फॉर्मेशन पुन्हा त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनला पाठवणं किंवा तिथून पाठवणं, हे काम कुणाचं असणार आहे, ओलॅप सर्व्हरचं असणार आहे. हे झाले आपले युजेस ऑफ ओलॅप. तर बेसिक ओलॅपमध्ये आपण काय बघतोय, की ओलॅप हे काय आहे, तर इट इज अ प्रोसेस किंवा इट इज अ टेक्निक आहे किंवा इथं ऍप्लिकेशन आहे हे, की ज्याच्या थ्रू आपण काय करतोय, की आपण जी काही प्रोसेस आहे त्यामधला जो काय रॉ डेटा आहे, त्या रॉ डेटाचं कन्व्हर्जन आपण काय करतो, युजफुल इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करायचं काम करतोय. ओलॅप आणि डेटा वेअर हाऊस हे कॉम्प्लिमेंटरी आहेत. ओके, त्यामुळे डेटा वेअर हाऊस आला की ऑटोमॅटिकली ओलॅप तुमचा आला किंवा ओलॅप आला की डेटा वेअर हाऊस आला. या दोन्हीमध्ये चेंजेस काय, डिफरन्स काय, तर डेटा वेअर हाऊस काय करतं, की तुमचा लार्ज व्हॉल्यूममधला डेटा स्टोअर आणि मॅनेज करायचं काम करतं. आणि ओलॅप काय करणार आहे, की त्यातून युजफुल इन्फॉर्मेशन फाइंड आउट करणं. ओके, हे काम कुणाचं असणार आहे, ओलॅप असणार आहे. त्यामुळे ते रॉ डेटाचं कन्व्हर्जन तो काय करतो, बिझनेस इन्फॉर्मेशन मध्ये करणार आहे. हे काम कुणाचं असणार आहे, ओलॅपचं असणार आहे. नेक्स्ट आपण बघतोय की फीचर्स ऑफ ओलॅप. आता की फीचर ऑफ ओलॅप. सो OLAP has a three key features, and these are, the first one is a multi-dimensional view of data, second one is a calculation intensive capabilities, and third one is a time intelligence. So first one बघूया multi-dimensional view, slice and dice. ओके, आता मगाशी आपण बघितलेला multi-dimensional view कसा आहे तो, ऍक्च्युली त्या फिगरच्या थ्रू आपण स्लाइस अँड डाईस म्हणजे काय हे आपण बघणार आहे. ओके, आता इथं बघा की ऍक्च्युली इथं बघा, इथं आपण दाखवलेला आहे, हा आपला काय झाला, मल्टी डायमेन्शनल व्ह्यू झाला. याच्यामध्ये आपण काय केलं, आयटम्स घेतलेत, दॅट इज अ होम एंटरटेनमेंट असेल, कम्प्युटर असेल, फोन आणि इथं फायदे सेटलेट. ओके, हे आपण आयटम झाले. टाइम क्वार्टर दिलेत, Q1, Q2, Q3, Q4. ओके, आणि ते लोकेशन्स दिलेले आहेत. ओके, पॅरिस असेल, त्यानंतर टोरंटो असेल, हे वेगवेगळे काय केलं त्यांनी लोकेशन्स दिले. त्यामुळे टाइम, लोकेशन आणि आयटम ह्या वाईज त्यांनी मल्टी डायमेन्शनल व्ह्यू डिफाईन केला. आता आपण काय बघतोय, की ओलॅपचं की फीचर काय, तर स्लाइस अँड डाईस. ओके, मल्टी डायमेन्शनल व्ह्यू मध्ये स्लाइस अँड डाईस करू शकतो. तर स्लाइसचं मिनिंग काय, कट. ओके, कट करणं, जेवढा हवा तेवढाच पोर्शन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये बघा किती काय डिफाईन केलं बघा, Q1 to Q4 घेतले आणि आयटम्स सगळे घेतले, त्याचे टाईप्स सगळे घेतले. म्हणजेच काय केलं, ह्या पूर्ण मल्टी डायमेन्शनल व्ह्यू मधून जेवढा हवा आहे तेवढाच फक्त व्ह्यू त्यांनी काय केला, कट करून घेतला. याला स्लाइस. ओके, जेवढा गरजेचा आहे, जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढाच बिझनेस डेटा त्यांनी काय केला, फक्त घेतला, कट केला, म्हणजे स्लाइस. ओके, ही एक टेक्निक कशामध्ये अवेलेबल आहे, ओलॅप मध्ये अवेलेबल आहे. ओके, आणि डाईस. डाईस मीन्स काय करतो, की जसं तुम्हाला माहित असेल की आपण ह्याच्यामध्ये खेळतो बघा, की ते डाईस टाकला जातो. ओके, डाईस टाकल्यानंतर कुठला नंबर येतो, प्रत्येकाला नंबर चेंज होणार. मीन्स काय, अल्टरेशन किंवा आपण म्हणतो रिअरेंजमेंट करणं किंवा त्याला पुन्हा वेगवेगळ्या वेने त्याला अरेंज करणं, ह्याला आपण काय म्हणू, डाईस. तर ह्याच्यामध्ये काय केलंय बघा, की इथं घेताना डाईस करताना Q1, Q2 घेतलाय फक्त. ओके, आणि ॲज वेल ह्याच्यामध्ये 2च घेतले त्या ठिकाणी. लोकेशनमध्ये सुद्धा 2च घेतले त्या ठिकाणी त्यांनी. म्हणजेच काय केलं, त्यातला स्लाइस अँड जेवढा पार्ट येईल, जेवढा पार्ट हवा तेवढाच त्यांनी फक्त इथं डाईस करून घेतलाय. पण इथं घेताना 3 डायमेन्शन्स आहेत बघा, आयटम आहे, टाइम आहे, लोकेशन आहे. डाईस मध्ये चेंज होत नाही त्या ठिकाणी. ओके, मेन जे डायमेन्शन्स आहेत ते तुमचे आलेच पाहिजेत. ओके, ह्याच्यामध्ये काय कट करून तुम्ही हवे तेवढ्या डायमेन्शन्स फक्त डिस्प्ले करू शकता त्या ठिकाणी. पण इथं तुमच्या 3 पण आलेत, ह्या ठिकाणी तसं नाही. स्लाइस करताना
पर्टिक्युलर हवा आहे तेवढाच फक्त सेक्शन त्यांनी काय केला डिस्प्ले केला. ओके, इथं फक्त काय करतात तर रिअरेंज करतात इथं या ठिकाणी, आणि ते ॲक्च्युली कट डाऊन इथं कट केलं जातं त्या ठिकाणी. त्यामुळे ह्याला आपण म्हणतो स्लाइस. त्यामुळे स्लाइस अँड डाईस ही टेक्निक ही एक की फीचर कशाचा तुमच्या ओलॅपचा आहे, ज्याला आपण म्हणतो मल्टी डायमेन्शनल व्ह्यू आहे. नेक्स्ट वन ज्याला आपण म्हणतो कॅल्क्युलेशन इंटेन्सिव्ह कॅपॅबिलिटीज, त्याला आपण म्हणतोय कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स. म्हणजेच काय, थ्रू ओलॅप किंवा ओलॅप हे सॉफ्टवेअर असं आहे ज्याच्यामध्ये तुमचं कुठल्याही टाईपचे कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स तो इझिली परफॉर्म करू शकते. म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन्स असतील, अल्जेब्रिक इक्वेशन्स असतील, ते सुद्धा इझिली तो परफॉर्म करू शकतोय. त्यामुळे जो काही कॅल्क्युलेटिंगचा पार्ट आहे तो इझिली ओलॅप काय करतोय परफॉर्म करायचं काम करतोय. त्यामुळे हे झालं तुमचं की फीचर सेकंड वन. आणि थर्ड वन इज अ टाइम इंटेलिजन्स. ओके, सो द हिअर इज अ टाइम इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ द ॲप्लिकेशन. टाइम हा इंटिग्रल पार्ट आहे. म्हणजे का ते मेन म्हणतोय आपण त्याला, किंवा टाइम इंटिग्रल किंवा इंटेलिजन्स का म्हणतोय, तर टाइम हा कुठल्याही पण सिस्टीम कन्सिडर करा किंवा कुठल्या पण सिस्टीमचा डेटा कन्सिडर करा, तो टाइम फॅक्टरवरतीच डिपेंड असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल की जेव्हापासून एस्टॅब्लिश झाल्या ती कंपनी तेव्हापासून आपण तो डेटा पिरियडिकली आपण तो सेव्ह करून ठेवतो. म्हणजे इयर वाईज, मंथ वाईज, डे वाईज. ओके, आणि टाइमली तो आपण काय करतो डेटा आपण तिथं सेव्ह करतोय किंवा तो डेटा आपण तिथं यूज करतो, आणि त्या डेटावरतीच आपण काय करणार आहे, एखादा डिसिजन घेणार आहे. फॉर एक्झाम्पल सपोज मला हवा असेल की ह्या फर्स्ट क्वार्टरमध्ये म्हणजे फर्स्ट क्वार्टर म्हणजेच काय, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे फर्स्ट क्वार्टर झालं. ओके, सॉरी, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या फर्स्ट क्वार्टरमध्ये किती सेल झाला हे मला फाइंड आउट करायचं असेल, तर मी काय करणार त्या ठिकाणी, तर टाइम पिरियड काय झाला, जानेवारी टू मार्च. ओके, हे काय झालं, टाइम फॅक्टरवरती डिपेंड आहे तुमचा. किंवा मला एखादा ट्रेंड फाइंड करायचा असेल की कुठल्या सीझनमध्ये कुठल्या टाईपचा ट्रेंड येतो. ओके, त्या ट्रेंड जरी फाइंड करायचं असेल तरी सो मला काय लागणार आहे, त्या पर्टिक्युलर टाइम पिरियडवरती किंवा पर्टिक्युलर त्या पिरियडवरतीच मला कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. म्हणजे आपण काय करतो की कुठल्या पण इन्फॉर्मेशन असेल, कुठल्या पण टाईपची इन्फॉर्मेशन असेल, तरी ते आपण स्टोअर करताना किंवा ती इन्फॉर्मेशन हे करताना आपण काय करतो, टाइम हा आपला बेसिक पार्ट आहे त्या ठिकाणी. मग ते टाइम तुमच्या मंथ काउंटमध्ये असेल, म्हणजे पिरियडिकली असेल, पिरियड ओव्हर दी पिरियड असेल, इयर्स असेल, मंथ्स असणार आहेत, डे असणार आहेत, आणि विथ आवर्स, मिनिट्स ह्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेट केला जातो त्या ठिकाणी. त्यामुळे टाइम फॅक्टर हे सुद्धा काय सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आणि ते सुद्धा तुमचं ओलॅपचं की फीचर आहे. की ह्याच्यामध्ये ओलॅप टेक्निक काय करते किंवा ओलॅप सॉफ्टवेअर काय करतं की तुम्हाला टाइमली डेटा अवेलेबल करून देणार आहे. ज्या पिरियडचा हवा आहे, जशा टाईपचा हवा आहे, किंवा ज्या टाईममध्ये ज्या पिरियडमधला हवा आहे तेवढा पिरियडमधला डेटा तो इझिली अवेलेबल करून देतो त्या ठिकाणी. ओके, सो याला आपण म्हणतो की फीचर झालं. त्यामुळे हे 3 की फीचर झाले. मल्टी डायमेन्शनल व्ह्यूज, त्याला म्हणतो आपण स्लाइस अँड डायस. कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन ओलॅप इझिली परफॉर्म करू शकतोय. आणि टाइम इंटेलिजन्स, हे झाले 3 की फीचर्स. नेक्स्ट आपण बघणार आहे ते आहे आपलं टाइप्स ऑफ ओलॅप. सो द टाइप्स ऑफ ओलॅप किंवा आपण म्हणतो डिफरंट स्टाईल्स ऑफ ओलॅप. सो देर आर 4 बेसिक टाइप्स ऑफ OLAP applications. These applications are multi-dimensional OLAP, hybrid OLAP, desktop OLAP, and relational OLAP. These applications are depend on the companies or त्या पर्टिक्युलर अनालिसिस वरती डिपेंड आहे कुठल्या टाईपचं ओलॅप ते यूज करतात. सो द फर्स्ट वन इज अ मल्टीडायमेन्शनल ओलॅप. मल्टीडायमेन्शनल ओलॅप युजेस अ स्लाइस अँड डाईस प्रोसेस, दॅट इज अ ड्रिल डाऊन. ओके, जस काय त्या ठिकाणी काय असणार आहे, स्लाइस करू शकतो, स्लाइस अँड डाईस टेक्निक त्या ठिकाणी यूज केली जाते. आणि जेवढा हवा तेवढाच डेटा त्याचा एक्स्ट्रॅक्ट करून घेतला जातो किंवा त्या कन्वर्ट केला जातो, तेवढ्याच डेटावर तुमचं जे काय अनालिसिस असेल ते अनालिसिस परफॉर्म केलं जातं. त्याला म्हणतो मल्टीडायमेन्शनल ओलॅप. ओके, सो द स्लाइस अँड डाईस टेक्नॉलॉजी यूज इन अ मल्टीडायमेन्शनल ओलॅप. सेकंड वन इज अ हायब्रिड ओलॅप. हायब्रिड ओलॅप इज अ कॉम्बिनेशन ऑफ मल्टीडायमेन्शनल ओलॅप अँड अ रिलेशनल मॅनेजमेंट सिस्टीम. ह्या दोन्हीचं कंबाईन करून तुमचे हायब्रिड ओलॅप एस्टॅब्लिश केलं जाते. आणि हायब्रिड ओलॅप आहे हे कसं, ज्याला हेवीली अनालिसिस करायचं असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की ब्रॉड अनालिसिस ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्यावेळेला हायब्रिड ओलॅप यूज केला जातं. मग त्या ठिकाणी मल्टीडायमेन्शनलची स्लाइस अँड डाईस टेक्निक ॲज वेल ॲज रिलेशनल मॅनेजमेंट सिस्टीम ह्या दोन्हीचा यूज करून तुमचा हायब्रिड ओलॅप तयार होतं. मग रिलेशनल ओलॅप आणि मल्टीडायमेन्शनल ओलॅप म्हणून तुमचा हायब्रिड ओलॅप तयार होईल. नेक्स्ट वन इज अ डेस्कटॉप ओलॅप. ओके, सो द डेस्कटॉप ओलॅप जे तुमचं लाईटली अनालिसिस करायचं आहे. ओके, किंवा ज्या ठिकाणी सपोज एखादी कंपनी आहे किंवा आपण ज्याला एंटरप्राइज आहे, त्याला फक्त तुमचं की प्री डिफाईन अनालिसिस करायचं आहे एखादा डिसिजन घ्यायच्या अगोदर. जी तुमचे काय आता म्हणतो की लाईटली अनालिसिस करायचं असेल त्याला काय करतो डेस्कटॉप ओलॅप यूज केलं जातं. त्यामुळे हे एंटरप्राइजवरती लिमिटेड आहे.
अँड लास्ट वन इज अ रिलेशनल ओलॅप. आणि रिलेशनल ओलॅप हे सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग एरिया आहे ओलॅपचा, की रिलेशनल ओलॅप हे लार्जली यूज केलं जातं, कारण ह्याच्यामध्ये जो डेटा तुमचा स्टोअर होतोय तो तुमचा कसा असणार आहे, जो आपण म्हणतो रोज अँड कॉलमच्या थ्रू, टेबल्सच्या थ्रू डेटा तुमचा लार्ज अमाऊंटमध्ये डेटा तुमचा स्टोअर केला जातो. त्यामुळं डेटा वेअरहाऊस हा जो आहे तो तुमच्या रिलेशनल डेटाबेसवरतीच बिल्ड केला जातो. त्यामुळे रिलेशनल ओलॅप इज युज्ड ओर फास्टेस्ट ग्रोईंग एरिया आहे ओलॅपचा, की जास्त ठिकाणी तो रिलेशनल ओलॅप तुमचा यूज केला जातो. आणि ह्याच्यामध्ये काय तर रिस्ट्रिक्शन नाही आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला अनरिस्ट्रिक्टेड ॲनालिसिस करायचा म्हणजे त्याला असं काही नाही की तुम्ही कुठल्या पण वेनं कुठल्या पण टाईपनं तुम्ही त्याला रिसर्च करू शकता, ॲनालिसिस करू शकता. अशा वेळेला रिलेशनल ओलॅप यूज करायचा. मग मल्टीडायमेन्शनल ओलॅप आपण स्लाइस अँड डायस टेक्निक यूज करतोय. हायब्रिड ओलॅप म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला हेवीली ॲनालिसिस करायचं असेल त्यावेळेला. डेस्कटॉप ओलॅप म्हणजेच काय, एंटरप्राइज तर तुम्हाला प्री-डिफाईन्ड ॲनालिसिस करायचं आहे. ओके, आणि ते पण कसं लाईटली आहे, त्यावेळेला डेस्कटॉप ओलॅप यूज करू शकता. अँड रिलेशनल ओलॅप इज अ फास्टेस्ट ग्रोईंग एरिया इन अ ओलॅप ॲप्लिकेशन. सगळ्यात जास्त यूज केलं तर रिलेशनल ओलॅप. आणि हे कसं आहे तुमचं, की तर रिस्ट्रिक्शन नाही आहे, अनरिस्ट्रिक्टेड एरिया आहे. जेवढा काय तुमच्याकडं डेटा वेअरहाऊसमध्ये डेटा अवेलेबल, तर कुठलाही वेनं कुठलाही टाईपनं तुम्हाला ॲनालिसिस करून तुम्ही त्याला फायनल तुमचं जे काय असेल ॲनालिसिस रिपोर्टिंग तुम्ही तिथं करू शकता. हे झाले आपले एकूण 4 टाईप. आणि लास्ट वन इज अ बेनिफिट ऑफ अ ओलॅप. आता ओलॅपचं बेनिफिट काय आहे, जसं आपण मगाशी बघितलं की ओलॅप ॲप्लिकेशन इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी ऑफ बिझनेस मॅनेजर, डेव्हलपर अँड होल ऑर्गनायझेशन. आता ही प्रोडक्टिव्हिटी काय इन्क्रीज करते, मीन्स काय करतोय की ओलॅप काय करतोय की तुमच्या रॉ डेटाचं कन्व्हर्जन बिझनेस डेटामध्ये करतोय आणि तो डेटा तुमच्या डेव्हलपरला, ॲनालिस्टला किंवा आपण ज्याला म्हणतोय की एक्झिक्युटिव्हला अवेलेबल करून देतोय. त्यामुळे मॅनेजर्स असतील, एक्झिक्युटिव्ह असतील, ते इझिली त्या डेटावरती जे काही डिसिजन असेल तर डिसिजन तो घेऊ शकतात. त्यामुळे इट इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. नेक्स्ट, कारण त्या मॅनेजरला किंवा त्याला पुन्हा पुन्हा त्या सगळ्या डेटावरती ओव्हरलुक करायची गरज लागत नाही. ओलॅप काय करतो, इट गेन इनसाइट इन टू द डेटा. डेटामध्ये डायरेक्टली हव्या तेवढ्या वेनं तिथं आपण म्हणतो हव्या त्या वेनं किंवा हव्या त्या डिफरंट अँगलनं तुमचा डेटा सर्च करू शकतो त्या ठिकाणी आणि तुम्हाला तो फाइंड आउट करून देतोय त्या ठिकाणी. ओके, ॲनालिसिस करायला प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे ह्याच्यामुळे तुमचं प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. Also, it enables manager to model the problems that would impossible using the less flexible system with a lengthy and inconsistent response time. हे काय तुमचं तर ओलॅप मॅनेजरला काय करतोय तर ही जो लेंदी डेटा आहे किंवा जो इनकन्सिस्टंट रिस्पॉन्स टाइम आहे ह्याच्यावरती लिमिटेड तुम्हाला तिथं ज्याला म्हणतो की कमी वेळेमध्ये सगळं तुम्हाला तिथं अवेलेबल करून देतो त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे ही जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो तो कंट्रोल इन्फॉर्मेशन अँड टाइमली इन्फॉर्मेशन, टाइमली ॲक्सेस इन्फॉर्मेशन तुमच्या त्या मॅनेजर्सला प्रोव्हाइड केला जातात आणि त्यामुळे तो इफेक्टिव्हली डिसिजन घेऊ शकतोय. ऑल्सो IT डेव्हलपर ऑल्सो बेनिफिट फ्रॉम युझिंग द राईट ओलॅप सॉफ्टवेअर. त्यापासून त्याच्या असं बेनिफिट मिळतोय. ओलॅप रिड्युसेस द ॲप्लिकेशन बॅकलॉग, स्टील फर्दर मेकिंग द बिझनेस युजर्स सेल्फ सफिशियंट इनफ. ओके, म्हणजेच काय करतं बॅकलॉग रिड्यूस म्हणजेच काय, ओलॅप काय करते की जेवढा हवा तेवढ्या डेटावरती जे काय म्हणतात फास्टली त्याच्यावरती ॲनालिसिस करतोय त्या ठिकाणी आणि त्यामुळे तो जे काही डेटा आहे तो डेटा तुमचा युजफुल डेटा किंवा व्हॅल्युएबल डेटा तुमच्या मॅनेजर्सला अवेलेबल करून देतो त्या ठिकाणी. नेक्स्ट आहे इट प्रोव्हाइड्स द ॲबिलिटी टू मॉडेल द रिअल बिझनेस प्रॉब्लेम. हे ॲनालिसिस करताना त्याला रिअल प्रॉब्लेम काय हे सुद्धा इझिली मॉडेल करता येतोय आणि त्याच्यानुसार मग कुठल्या पीपल कुठल्या रिसोर्सेस यावरती अप्लाय करायचे आहेत हे डिसिजन्स ते घेऊ शकतात. ॲज वेल एज जेव्हा ते आपण म्हणतोय की हे सगळं करताना सगळं अवेलेबल होते, इझिली अवेलेबल होतंय, त्यामुळे तुमची कंपनी इझिली डिसिजन घेऊ शकते. त्यामुळे तुमची ऑर्गनायझेशन जी आहे ती काय करते, तुमच्या जी काय मार्केट डिमांड आहे त्या मार्केट डिमांडला क्विकली रिस्पॉन्स करू शकते त्या ठिकाणी. आणि ॲज वेल एज जेवढा क्विक रिस्पॉन्स असेल तेव्हा तुमची मार्केट व्हॅल्यू वाढणार आहे. त्यानंतर तुमचा जे म्हणतो आपण की बेनिफिट म्हणजे काय गेन तुमचा जास्त होणार आहे त्या ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला बेनिफिट्स त्या ठिकाणी असणार आहे. ऑल्सो इट इम्प्रूव्ह द रिव्हेन्यू वाढणार आहे आणि प्रॉफिटेबिलिटी सुद्धा ऑटोमॅटिकली इन्क्रीज होणार त्या ठिकाणी. त्यामुळे ओलॅप इज अ प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग रॉ डेटा इन टू द बिझनेस इन्फॉर्मेशन आणि हे इन्फॉर्मेशन कन्वर्ट करताना मल्टीडायमेन्शनल फॉर्मॅटचा तो यूज करतोय. मीन्स स्लाइस अँड डायस टेक्नॉलॉजी ह्या सगळ्या टेक्निक्सचा यूज करतोय आणि त्यामुळे तुमच्या मॅनेजर्सला त्यानंतर तुमचे कंपनीचे डेव्हलपर्स असतील ह्या सगळ्याला ते हेल्पफुल आहे
आणि त्याच्यावरून ते इझिली डिसिजन घेऊ शकतात त्या ठिकाणी. कारण प्रत्येक वेळेला मॅनेजर किंवा डेव्हलपर पूर्ण सगळ्या ह्या लार्ज व्हॉल्यूममधल्या डेटावरती लाईन बाय लाईन तिथं सर्च करू शकत नाही त्या ठिकाणी. ओके, थ्रू ओलॅप ते इझिली फाइंड आउट करू शकतात त्या ठिकाणी. त्यामुळं ओलॅप हे सॉफ्टवेअर आहे ते तुमच्या मॅनेजर्सला किंवा डेव्हलपरला किंवा आपण ज्याला म्हणतो की IT मधल्या लोकांना असेल, सगळ्याला इथं बेनिफिशियल आहे. ओके, थँक्यू.